भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यामध्ये आरोपीस अटक या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर आरोपीला कोण अटक करेल, आरोपीला का अटक करण्याची गरज आहे आणि आरोपीला कशी अटक करावी या संदर्भातली जी प्रक्रिया आहे त्या BNSS कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आता आरोपीला अटक करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. आरोपीला का अटक करावी लागते, कारण आरोपी जर का पुढील अपराध करू शकत असेल तर ते टाळण्यासाठी आरोपीला अटक करण्याची गरज असते. ज्या ठिकाणी आरोपी हा पुरावे नष्ट करू शकतो किंवा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो अशा ठिकाणी तो आरोपी आहे त्याला अटक करण्याची गरज असते. आणि काही ठिकाणी आरोपीकडून जे अतिरिक्त माहिती पोलिसांना उपलब्ध करणे गरजेचे असते अशा ठिकाणी पोलीस अटक करू शकतात. आता या संदर्भामध्ये जे अटक आहे हे दोन प्रकारे केले जाऊ शकतं. एक आहे वॉरंटशिवाय अटक करणे आणि दुसरं आहे वॉरंट नंतर अटक करणे. आता वॉरंटशिवाय अटक करण्याची जी प्रक्रिया आहे ती दखलपात्र जे गुन्हे आहेत, म्हणजे एखादा खून असेल किंवा बलात्कार असेल की ज्या प्रकरणामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होऊ शकते अशा प्रकरणामध्ये वॉरंटशिवाय ही अटक केली जाऊ शकते. आणि ज्या ठिकाणी जे अदखलपात्र गुन्हे आहेत तिथे अटक करत असताना न्यायालयाकडून अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतरच पोलीस अटक करू शकतात. तर अटक करत असताना एक 2-3 महत्त्वाचे जे गोष्टी आहेत ते लक्षात घेणं गरजेचे असते. जर का प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर त्याच्या प्रतिष्ठेची काळजी घेणे, एखादी जर का महिला असेल त्याचा विनयशीलतेचं पालन करणे ही जबाबदारी ही पोलिसांची असते. म्हणजे उगाच बलाचा वापर करू नये. ज्या ठिकाणी जर का आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अटक करण्यासाठी पोलीस हे घेराव घालतात. ज्या ठिकाणी महिलांना अटक करायची असेल तर तिथे 2-3 जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणजे महिलांना अटक करत असताना सूर्योदयानंतर व सूर्यास्ताआधी अटक करावी. त्यांना अटक करत असताना शक्यतोवर महिला पोलीस अधिकारी सोबत असावी आणि विनयशीलतेचं पालन हे केलं गेलं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला अटक केलेली असेल तर त्याच्या नातेवाईकांना कल्पना देण्याची गरज असते आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. आता जामीन संदर्भामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ की जामिनासंदर्भामध्ये आरोपी असेल किंवा संशयित असेल किंवा अपराधी असेल तो अर्ज दाखल करतात. आता असा अर्ज कोण दाखल करू शकतो की त्याची पात्रता काय. आता जो आरोपी असेल किंवा संशयित असेल त्याने जर का असा अदखलपात्र जर का गुन्हा केलेला असेल तर त्या संदर्भामध्ये तो न्यायालयासमोर अर्ज दाखल करू शकतो. आता जर का एखादा अपराधी असेल तर त्या अपराध्याने जे एकूण त्याची जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा 50% जास्त शिक्षा जर का त्याने भोगलेली असेल तर असा जो अपराधी असेल तो जामिनासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असतो. एखादा जो अपराधी असेल त्याचं जर का कारावासामध्ये त्याचं वर्तन चांगलं असले किंवा त्याला एखादी शारीरिक किंवा काही कौटुंबिक अडचण आली तर तो जामिनासाठी अर्ज न्यायालयासमोर सादर करू शकतो. आता हा जो अर्ज आहे हा अर्ज सत्र न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये सादर करावा लागतो. या संदर्भामध्ये अर्जदाराला पुरावे द्यावे लागतात आणि त्या संदर्भामध्ये युक्तिवाद सादर करावा लागतो. आता ज्या ठिकाणी जो अर्जदार असतो त्याचा जर का अर्ज मंजूर झाला, त्याला जर का जामीन मंजूर झाला तर त्याला जामीनदार व स्वतःला काही अटी शर्तीनुसार शपथपत्र हे न्यायालयासमोर सादर करावे लागते. आता सर्वसाधारणपणे जे शपथपत्रामध्ये हे नमूद करावं लागतं की मी काही कुठे पळून जाणार नाही आणि न्यायालयाने असो किंवा पोलिसांनी असो जेव्हा कधी ते बोलवतील त्यानंतर मी लगेच सादर होईल असं त्या शपथपत्रामध्ये लिहून द्यावं लागतं. आता काही ठिकाणी जर का जिथे आरोपी असेल किंवा संशयित असेल तर अशा प्रकरणामध्ये जो अर्जदार असतो तो हे नमूद करतो की तपासात किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते पूर्ण सहकार्य करतील, ते साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही किंवा जसं वचन देणे किंवा दिशाभूल करणे असं कुठलंही बेकायदेशीर ते कृत्य करणार नाही असं ते शपथपत्रामध्ये लेखी स्वरूपामध्ये न्यायालयासमोर सादर करत असतात.